शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर आलेला आहे। ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचं तोरण या दसरा मेळाव्याला बांधलं जाणार का याची ही उत्सुकता शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्राला उत्सुकता। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दसरा मेळाव्याला राज ठाकरे जाणार? ठाकरे बंधू युतीचं तोरण कधी बांधणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्रात सर्वांनाच उत्सुकता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे। या मेळाव्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार का याबाबत शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्येही उत्सुकता आहे। त्यातच 2 दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दसरा मेळाव्याला 2 ठाकरे विचारांचा आदान प्रदान करू शकतात असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे 2 बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू। शिवसेनेच्या व्यासपीठावर राज ठाकरे जाणार का याबाबत मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असली तरी काही मनसे नेते याबाबत साशंक आहेत। शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो तर गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होतो असं सूचक वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलंय। राज ठाकरे जरी मेळाव्याला गेले तरी त्यांचं तिथं भाषण होणार नाही असे स्पष्ट संकेतच मनसेकडून देण्यात आलेत। शिवसेनेचा जो मेळावा असतो तो दसऱ्याला असतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हा गुढीपाडव्याला असतो आणि सन्माननीय राजसाहेबांचं शिवतीर्थावर भाषण हे गुढीपाडव्यालाच होतं, इतर वेळी नाही। मला कल्पना नाही, कौटुंबिक भेटीची मला कल्पना नाही। निमंत्रण आहे का? नाही। जे संजय राऊत 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहून युतीचं तोरण बांधतील असा आशावाद व्यक्त करत होते, त्याच राऊतांची आता भाषा बदलली आहे। ठाकरे बंधू एकत्र येतील तो 4:30वा मुहूर्त असेल असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे 3:30 मुहूर्त असलेल्या दसऱ्याला दोघांच्या राजकीय युतीच्या घोषणेबाबत आता राऊतही काहीसे साशंक दिसले। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मोड, गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन केली। त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होती, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल। मराठी संस्कृती आणि मराठी राजकारण म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल, पंचांग हे तुम्ही खात्री। संजय राऊतांनी सांगितलेल्या मुहूर्तावर भाजपनं प्रहार केलाय। राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठीचा मुहूर्त कुणी काढला होता असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय। तर जेव्हा राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे वेगळे झाले होते तेव्हा कुठला मुहूर्त होता? राज ठाकरे यांना शिवसेनेतनं बाहेर का पडावं लागलं? कुठल्या मुहूर्तावर राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले होते आणि तो मुहूर्त आणण्यासाठी जबाबदार कोण होतं? राज ठाकरे यांना शिवसेनेतनं बाहेर पडलं पाहिजे, राज ठाकरे शिवसेनेमध्ये राहू नयेत आणि कुठल्या मुहूर्तावर ते बाहेर पडले पाहिजे यासाठी कुणी षडयंत्र रचली होती, कुणी कान भरले होते आणि राज ठाकरे यांना शिवसेनेमधनं बाहेर का पडावं लागलं याचं उत्तर द्या। आणि ज्या दिवशी राज ठाकरे शिवसेनेमधनं बाहेर पडले त्या दिवशीचा मुहूर्त कुठला होता ते आधी सांगा। मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे। पुढच्या काही दिवसात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे।
उद्धव ठाकरेंसोबत युतीची घोषणा करण्यासाठी दसरा मेळावा ही मोठी संधी आहे असे राजकीय तज्ज्ञांना वाटतं. दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरले, त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.